निवडून येणारे निवडून येतात आणि त्यांच्या हिशोबाने ते सगळ्यांचं भलं करत आहेत, जनतेचं भलं करत आहेत आणि शहराचा, राज्याचा आणि देशाचाही विकास होत आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की ह्या गोष्टी जेव्हा ते मुलाखतीमध्ये सांगतात त्यावेळी असंही आम्हाला दिसून येतं की त्या मुलाखती या फिल्टर आहेत. म्हणजे जे प्रश्न विचारले पाहिजे ते विचारले जात नाही आहेत. तर हा जो एक गॅप क्रिएट होत चालला आहे पॉलिटिशियन्स आणि पब्लिकमध्ये, एक सोपा मार्ग असा आहे की यापुढे जेव्हा पण पॉलिटिशियनला इंटरव्ह्यू देण्याची इच्छा झाली, मुलाखती देण्याची इच्छा झाली, तर त्यांनी डायरेक्ट जनतेशीच बोलावं, जनतेतल्या लोकांशीच बोलावं आणि ती मेक शुअर करावं की ती लोकं कोणत्या पार्टीशी कनेक्टेड नाही आहे. कारण तर यापुढे माझी अशी एकच इच्छा आहे की जेव्हा पण आता पुढारी लोकांना स्वतःचं मत मांडण्याची इच्छा झाली तर त्यांनी डायरेक्ट जनतेतल्याच लोकांशी गप्पा माराव्यात. कारण मला गॅरंटी आहे की जनतेतल्या लोकांनाही त्यांचे स्वतःचे प्रश्न असतील जे त्यांना विचारायचे असतील, पण त्यांच्याकडे फक्त मतदान करण्याचा अधिकार आहे, प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. तर हा चेंज खूप गरजेचा आहे. कारण ह्याच लोकांनी तुम्हाला पुढारी बनवलेलं आहे त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी. तर त्यांच्या समस्या तुम्हाला त्यांच्या तोंडातून ऐकल्या पाहिजेत, ना की विरोधकांच्या, नाही प्रेसच्या. कारण आजपर्यंत आता एक समज बनून गेलेली आहे की सगळं फिल्टर आहे. त्यामुळे तो अंडरस्टँडिंगचा गॅप वाढतच चाललेला आहे. तर माझा व्हिडिओ जर योग्य माणसाच्या हाती लागतोय तर त्याने नक्कीच हा योग्य त्या चॅनलकडे शेअर करून याची दखल घेण्याचा तरी प्रयत्न करावा. धन्यवाद.